ड्युटी चालू करा ओपनिंग. आरजी आलेत का नाही अजून? एक 2-3 मिनिटं आपण वेट करूया सर्वांचा आणि मग चालू करू. तोपर्यंत आपण एक गीत घेऊया अर्चन. स्वास्थ्य क्रांति लाना है, दिल से दिल तक ये बात जाए, भारत को जगाना है, स्वास्थ्य क्रांति लाना है, ओए भारत को जगाना है, स्वास्थ्य जागृति लाना है, सेहत के सितारे बनो, भारत को रोग मुक्त बनाना है, आरसीएम ने ठाना है, स्वास्थ्य क्रांति लाना है, ये सिर्फ आवाज नहीं है, ये हर दिल की पुकार है, हर गली हर शहर में अब स्वस्थ भारत का विचार है, जग उठी है एक लोक जो अंधेरे को मिटाएगी, आरसीएम की ये लहर अब हर दिल तक जाएगी, आरसीएम ने ठाना है, स्वास्थ्य क्रांति लाना है, कौन बदलेगा ये दौर, हम बदलेंगे, हम बदलेंगे, हम बनाएंगे, क्या है एक ही नारा, स्वस्थ भारत हमारा, ये जुनून है, ये मिशन है, हर दिल का अब ये विजन है, छोटी सोच को छोड़ के अब बड़ी उड़ान का ये क्षण है, TCG का सपना है, हर घर में खुशहाली हो, हर चेहरे पे मुस्कान हो, हर जीवन में लाली
क्रांति लाना है, भारत को जगाना है, स्वास्थ्य जागृति लाना है। एक कदम तुम बढ़ाओ, लाखों कदम जुड़ जाएंगे। आज जो ये आग जली, कल इतिहास बन जाएंगे। एक आवाज, एक ही नारा, स्वस्थ बने भारत हमारा। जय हर्षम. इंगळे सर, आवाज येतोय का? ओके, थँक्यू, धन्यवाद. चेंज केले. हे कोण आहे? जय हर्षम सर्वांना. आज आपण एका महान व्यक्तीचं आणि जास्त काळ ज्यांनी हर्षम साठी दिलेला आहे त्याच्या आपण मार्गदर्शन घेणार आहोत. त्यासाठी सर्वांनी आपले व्हिडिओ ऑन करून डायरी पेन घेऊन बसणे गरजेचे आहे का? मौल्याचं मार्गदर्शन ते देणार आहेत. आपल्या डायरी पेन घेऊन ते आपल्या डायरी मध्ये लिहायचं आहे, कारण आपल्याला भविष्यात त्याची कधी गरज पडू शकते. अशा व्यक्तींना आज आपण इन्व्हाइट करणार आहोत. पुण्यावरून नाहार सर. नाहार सर, वेलकम. सरांचं स्वागत करूया आपण टाळ्यामध्ये. वेलकम सर. जय हर्षम सर्वांना. जय. आवाज येत आहे? हो सर, येतोय बरोबर. ओके. आजच्या मीटिंग मध्ये सांगायचा विषय असा वेगळा आहे की जो आपल्या व्यवसायाशी निगडीत पण नाही आणि इतर बाजूने पण त्याचा विचार केला तर ते जीवनात प्रत्येकाच्या जे घडतं त्याच्या आपण अनुषंगाने कसं वाढीला नेता येईल हे त्याच्यातनं आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला प्रत्येकाने स्वतःच विचार करायचा की आजचं जे टायटल आहे मीटिंगचं त्याबद्दल कोणाला काय वाटतंय. 1-2 मिनिटात 5 मिनिटात सर्वांनी आपापलं ज्यांना जमन त्यांनी ओपिनियन दिलं तर मला पुढचं बोलणं सोपं होईल. जर तुमचा मोबाईल आडवा करा ना, उभा दिसतोय. ओके, बरोबर आहे सर. हो, ओके, थँक्यू. ओके. आजच्या टायटल विषयी कोणाला काय वाटतंय थोडंफार ओपिनियन दिलं तर मला त्याबद्दल पुढं त्या अनुषंगाने बोलता येईल.
आवाज येतोय? येतोय सर, येतोय. हॅलो. हा, सगळेच गप्प वाटत म्हणलं. हो. मी बोलू का जरा? हा, बोला की सर. अहो तुमचं नार तर साहेब, मार्गदर्शन महत्वाचं आहे. नाही मी आज तुम्ही आज टीमला गाईड करताय म्हणून माझ्या विषय डोक्यात वेगळाच विषय होता की जास्तीत जास्त आपल्या टीम मध्ये नेटवर्कर जास्ती आहेत. ऍक्च्युली आरसीएनचं सेवा केंद्रवाले फार कमी आहेत. आज तुम्ही इतके सिनियर सेवा केंद्रवाले आहेत की तुम्ही 15 वर्ष कशी याच्यात तुम्ही तगून आरसीएनचा व्यवसाय जरी पारंपरिक असला तरी पारंपरिक प्रॉडक्ट न सेलिंग करता कसे तुम्ही तगून राहिले, तुम्ही कशा प्रकारे शॉप डेव्हलप केलं, याबद्दल तुमच्याकडनं मार्गदर्शन मिळेल असं आम्हाला वाटलं होतं. कारण भविष्यात देखील आपल्याला पुष्कळ डिस्प्ले वॉल आणि शॉप उघडायचे आहेत ना, तर तुम्ही कशा पद्धतीनं स्टार्टिंग केलं, फाउंडेशन कसं केलं, व्यवहारात कसे स्ट्रिक्ट राहिले, याचं काही नवीन लोकांना मार्गदर्शन मिळेल असं मला वाटलं होतं. आता तुम्ही हा कोणता विषय घेताय मला थोडंसं त्याच्याबद्दल काही आयडिया नाहीये, पण मला जे अपेक्षित होतं म्हणजे जे वाटलं होतं मी ते तुम्हाला बोललो. पण बाकी तुमचा जो विषय आहे त्याच्याविषयी तुम्ही आता बोलू शकता. कारण आता नवीन एज मध्ये आपल्याला शॉपिंग वर जास्त कॉन्सन्ट्रेट करायचंय, तर त्या बाबतीत मार्गदर्शन लाभाचं फायदेशीर ठरेल. तर डायव्हर्ट झालं असेल तर मला नाही माहिती हा विषय माझ्या नाही, डोक्यात. डायव्हर्ट नाही झाले तुम्ही. विषयावरच बरोबर आहे. तुमची पोस्ट मी सकाळी वाचलेली आहे, त्याविषयीच मी बोलणार आहे. पण त्यातनं आपल्याला आपला जो व्यवसाय आहे निगडित आत्ताचा, त्याच्याशी कुठं मिळतं जुळतं घेणारे आपण प्रत्येक अनुभवातून आपण त्यातनं घ्यायचंय प्रत्येकाने. म्हणून मी आधीच काय म्हणलं की ज्यांना ह्या विषयाचं टायटल बघून किंवा ऐकून वाचून मनात काय काय आलं, जसं तुम्ही सांगितलं आता इंगळे सरांनी, तसं थोडं 2-3 मिनिटं प्रत्येकाने जर सांगितलं तर मला तसं बोलता येईल. चालू आहे. पप्पा झालं. आज गेला ना ते एरोप्लेन मोडवर टाकून ऑन ऑफ करून परत ते चालू करायचं ना होतं. लॅपटॉप का? हा तेच नेट. नुसार थोडंफार मार्गदर्शन करणारे मी काय अति नाही किंवा काय नाही, पण दुकान किंवा शॉप चालवताना कुठल्या पद्धत पाहिजे त्यानुसार ज्या दैनंदिन जीवनात प्रत्येकाकडून जे येतात कस्टमर, त्यांच्याकडून कोणाकडून ज्या अडचणी आल्यात त्यातनं एक एक शिकून पुढं आपल्याला येणारा प्रत्येक ग्राहक कसा समाधानी राहील, कंपनी विषयी त्याच मत काय राहील आणि आपण कसं समाजात कंपनीची प्रतिष्ठा वाढवू शकल, त्या दृष्टीने मी ते आज बोलणार आहे. मी अनिल नहार, मूळ नगर जिल्ह्यातला कर्जत तालुक्यातला एका ग्रामीण भागातून आलेलो आहे. पुण्यात येऊन 50 ते 55 वर्षे झाले. शिक्षण 7वी पर्यंत खेडेगावात झालं, 7वी नंतर शहरात झालेलं आहे. जसं शिक्षणासाठी बाहेर पडलो, माझी स्क्रीन क्लिअर दिसते का? हॅलो. लाईट थोडीशी येते चेहऱ्यावरती लाईट. ओके. तर तुमची स्क्रीन थोडी ब्लर आहे, थोडी स्पष्ट करा होऊ शकते अजून. आता
थोडीशी लाईट पडते सर, लाईट पडते. मोबाईलच्या स्क्रीनवर लाईट पडते. आता तुम्ही मोबाईलचं उलट्या बाजूला घ्या तुम्ही लाईटच्या. हा आता बरं येतं, बरंच आहे आता. थांबा थांबा. तुमच्या तुम्ही चेहऱ्यावर म्हणता- लाईट येईल असं अशा पद्धतीनं बसा तुम्ही. ओके ओके 2च मिनिटं. हा मला तो हा. डाऊट आला म्हणून मी बोललो. हा हा. आता ठीक आहे. हा आता ओके. ओके सर, सांगायचा उद्देश हा खेडेगावात आलेलो पारंपरिक आमचा पिढी जात किराणा मालाचा व्यवसाय असल्यामुळं मला हे क्षेत्रात काय अवघड वाटलं नाहीये. परंतु किराणा व्यवसाय पिढी जात असला तरी मला तो आवडत नव्हता, म्हणून मी सर्व्हिस केली. सर्व्हिसच्या माध्यमातून मला एवढं समाजात आणि ह्याच्यात शिकायला मिळालं हे विचारायला नको. त्याचाच अनुभव मी पुढील व्यवसायात सर्व्हिस करताना तिथे वापरला आणि जे काय आपल्याला चांगलं घडवता येईल. हो का, जडण शिवाय माणूस घडत नाही किंवा काही दुनियात घडत नाही. प्रत्येकाच्या बाबतीत तेच घडतं. जर मी 8वीला शहरात प्रवेश घेतला आणि पहिल्या दिवशी मला शाळेत सोडलं भावानी आणि संध्याकाळी म्हणलं हा रस्ता आहे, या रस्त्याने परत घरी यायचं. पण घरी येताना रस्ता चुकलो, बस मध्ये दुसऱ्या बसलो आणि भलतीकडेच गेलो. योगायोगाने तिथं माणूस आमच्या बंधूच्या ओळखीचा भेटला, त्याने परत घरी आणून सोडलं. म्हणजे माणूस हे पुढच्या पिढीला सांगू शकलो किंवा रस्ता दाखवू शकलो आणि त्यातनं पुढची पिढी कशी घडायची हे त्यातनं व्यवहारात म्हणा कसं तुम्हाला त्याबद्दल बोलायचं करायचं ते सगळं त्यातनं शिकवत गेलो. सर्व्हिस करत असताना पुढं आज हडपसरला मी राहतो, 50-55 वर्ष झाले. हडपसरला किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीत मी केलं 25 वर्ष, 24 ते 25 वर्ष. सर्व्हिस करत असताना वयाच्या 19व्या ते 20व्या वर्षी मी जॉईन झालो होतो. काही दिवस थोडं मला कंपनीत ऍडजस्ट व्हायला वगैरे त्रास झाला. नवीन असल्यामुळे चुका घडत गेल्या, घडत मी घडत गेलो. म्हणून आजच्या विषयाला टायटल हा दिला. त्याच्या मागचं कारण हेच आहे की आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा. आता कोणाला कसा अर्थ घ्यायचा आहे, सलग घ्यायचा आहे, ते स्टॉपने घ्यायचं आहे, त्याचं त्याने ठरवायचे. आणि प्रत्येकाच्या जीवनात हे घटना घडतात, घडल्याशिवाय माणूस सुधरत नाही आणि चुका घडल्याच पाहिजे. त्याशिवाय बिघडल्याशिवाय माणूस इतिहास घडवू शकत नाही, त्यातनं सुधरू शकत नाही. तर 2-3 वर्षात कंपनीत रुळावर कुठेतरी आलो व्यवस्थित वगैरे, तर तेवढ्यात वडील वारल्यामुळं परत थोडं डिस्टर्ब झालो. नंतर कामात चुका व्हायला लागल्या, एवढ्या चुका व्हायला लागल्या की कंपनीत कुठं काय झालं की जसं आता बघा समाजात आपल्याला एखाद्या रिक्षावाल्याने काहीतरी वेगळं काम केलं, वेगळ्या प्रकारे त्यांनी कस्टमरशी वागले, काय झालं, ते सगळे रिक्षावाले खराब असा समज सगळ्यांचा होतो. मग त्यातनं सुधारायचा किती प्रयत्न केला तरी हे समाजात मॉप मध्ये काही होऊ शकत नाही. पण वैयक्तिक जीवनात तुम्ही तुमच्या क्षेत्रात जिथं काम करताय, जे व्यवसाय करताय, तिथं तुम्ही सुधारणा घडवून आणली तर नक्कीच ह्याच्यात तुम्हाला लोक डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाहीत.
सांगायचा उद्देश हाच आहे की कंपनीत असताना 2-3 वर्ष माझ्याकडनं चुका घडत गेल्या. एक वेळ अशी आली की कुठं काय झालं कंपनीत नुकसानीचा भाग ते माझ्यामुळे झालं म्हणून डायरेक्ट नाव घ्यायला लोक सुरुवात करायला लागली. एक तर वडील वारल्याचं टेन्शन, घरी आई एकटी, आता करायचं काय हे ते सगळं डोक्यात, आणि त्यातनं मग विचार करत करत 2-3 वर्ष गेले आणि त्यातनं म्हणलं की आता हे बदलायला पाहिजे काहीतरी ह्याच्यावर. मग चांगले चांगले पुस्तक म्हणा, चांगल्या लोकांच्या संपर्कात येऊन त्यांच्याशी बोलणं म्हणा, हे असं करत करत मी 3-4 वर्षात पुढच्या एवढं चेंज केलं की जे आता बऱ्याच जणांनी शंतनूराव किर्लोस्करांना पाहिलं असेल, कंपनीचे चेअरमन, किर्लोस्कर ग्रुपचे समूहाचे चेअरमन, की त्यांच्यापर्यंत जायचं म्हणजे किती अवघड गोष्ट आहे. तर हे मी पुढच्या 10 वर्षात ते काबीज केलं की ते माझ्या खांद्यावर मी त्यांच्या खांद्यावर हात फिरायचो आम्ही शॉप मध्ये, असं इथपर्यंत लेवल आणली. आणि कंपनीत कुठेही काही चांगली गोष्ट झाली तर प्रत्येक वेळेला त्या घटनेमागं माझं नाव घेतलं जायचं की नहारने तिथं सल्ला दिला असल्यामुळं ही गोष्ट चांगली घडली किंवा त्याच्यातनं मार्ग निघाला. कधी कधी असं व्हायचं की माझी सुट्टी असायची, कुणीतरी सांगायचं तो रजेवर आहे आज, तर त्यांनी काहीतरी सजेशन दिलं असेल म्हणून तुम्हाला ह्यातनं मार्ग मिळाला, असं ओपनिंग लोकांचं व्हायला लागलं. आणि ह्यातनं मग मला एक डोक्यात आयडिया आली, कंपनीने एक सुचवलं मी की जर सुधारणा करायची असेल तर कंपनीत तुम्ही जिथं लोक ये जा होतात तिथे एक सजेशन बॉक्स लावा डिपार्टमेंट वाईज, की ज्यातून तुम्हाला डायरेक्ट कोणाला बोलते करायला म्हणा किंवा काय ते, तर त्याच्यामुळे काय होईल, लोक त्याच्यात लिहून टाकतील, नाव लिहायचं खाली ते तुमची सूचना काय ते लिहून टाकतील. तर ते तसं केल्यामुळे काय झालं, सजेशन बॉक्स मध्ये कंपनीने काय केलं, अशा सूचना पहिले काही दिवस यायना काय व्हायना, मग कंपनीने याच्यावर चर्चा केली, एक सल्लागार समिती नेमली, मला त्याच्यात बोलवलं असं. म्हणलं साहजिक आहे ना, कोण तुम्हाला हे असं हे करणार आहे, लोक लेखी तर दिल्यासारखंच झालं ना, इथं तोंडी बोलायला घाबरतात पण लेखी दिलं म्हणून आणखीन घाबरणार. म्हणलं एक काम करा, तुम्ही याच्यावर बक्षीस ठेवा की चांगल्या सजेशनला पहिलं बक्षीस, दुसरं बक्षीस, तिसरं बक्षीस, भले ते पैशाच्या स्वरूपात असू द्या किंवा एखादं पत्र, तुम्हाला त्याच्याबद्दलचं एखादं पत्र काढून त्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने असू द्या. अशा प्रकारे कंपनीने ते सिस्टीम चालू केली. आणि हे ज्यावेळेस चेअरमनच्या लक्षात आलं की ही सिस्टीम आपण आपल्या अदर ब्रँचेस मध्ये सुद्धा करू शकतो, अडचण नाही काय याच्यात, आणि यातनं कंपनीचा उत्कर्षच होणार आहे. मग अशा प्रमाणे तिथून पुढे माझं प्रत्येक ठिकाणी ज्या क्षेत्रात जाईल तिथं त्याच शिवणी मी कल्चर ठेवून विचार करून, पुढचा कुणी आला, आता आपल्या शॉप मध्ये समजा कुणी आला, काय झाला, आम्हाला तर प्रत्येक ग्रुपचे वेगवेगळे लोक भेटतात, येतात, ह्या लीडर असा आहे, तो तसा आहे, अमकं तमकं. शेवटी मी एकदा दोनदा ऐकून घेतो, तिसऱ्यांदा आला त्यांनी तोच विषय काढला तर सरळ सांगतो, बाबा तो लीडर तुझ्यापाशी, तू त्यांच्यापाशी. शेवटी तो लीडर, तू, मी, सगळे आपण एका कंपनीच्या छत्राखाली काम करतोय. शेवटी आपल्याला कंपनीच्या सिस्टीम प्रमाणेच चालायचं, आणि सिस्टीमच्या बाहेर गेलं की लोक तुम्हाला चुकीचं केलंय किंवा चुकलंय असंच म्हणणार आहे. पण सिस्टीमने केलं तर कुठंच काही अडचण येत नाही. कित्येक लोक आम्हाला शेवटच्या क्षणी, शेवटच्या दिवशी काहींचे पॉइंट, काहींचे पीव्ही, अमकं तमकं असतं, बळजबरी करतात की बिल करा आमचं, उद्या पैसे देतो, अमकं करतो, वरच्या लीडरचा फोन येतो, ते येतं. त्यांना एकच सांगून ठेवलंय मी की कंपनी सिस्टीम प्रमाणे, कंपनी जसं आम्हाला
हँडल करते. आमच्यासाठी जे नियम आहे तोच पुढच्यांसाठी. कंपनी असं कुठेही म्हणत नाही की पेमेंट घेऊ नका आणि घेतल्याशिवाय बिल करू नका. पण मी माझ्यासाठी हे ठेवलंय की पेमेंट आल्याशिवाय बिल होणारच नाही. त्याच्यावर बरेच लीडर वाद घालायला आले होते. अमक तमक ते सगळ्यातनं मार्ग काढत काढत त्यांना कंपनीच्या सिस्टीम प्रमाणे माझ्या तत्वानुसार काही गोष्टी सांगितल्या. त्यावेळेस त्यांना पण प्रकाश पडला डोक्यात की हो बरोबर आहे सगळं जे काय करतात ते. अशा प्रमाणे आजच्या मीटिंगचं टायटल देण्याचा उद्देश माझा तोच होता. माणूस कुणी असो तिथं भले बिघडल्याशिवाय तो घडतच नाही किंवा काहीतरी अडचणी आल्याशिवाय त्यातनं मार्ग निघत नाही. म्हणजे तो त्यातनं सुधारला त्यांनी इतिहास रचला. जो सुधारत नाही तो जागेवरच राहणार आहे किंवा आणखीन त्याची काय अवस्था होती आपण समाजात इकडे तिकडे पाहतो. तर अशा प्रकारे त्यामुळे मी तो हा विषय निवडला होता. आता प्रत्येक जण काय करतो विचार यातनं काय आपल्याला घडवण्यासारखं आहे. तर इतिहास बघा तुम्ही. आता जे काही महान लोक होऊन गेले आपले जे अपलाईन वाले त्यांचे अपलाईन वाले त्यांचे अपलाईन वाले त्यांचा इतिहास बघा. ते कसे घडले तो अभ्यास करा. त्यातलं आपल्याला काय करता येईल. 1 अंश 2 अंश 10 मिनिटं 5 मिनिटं मीटिंग ऐका. मीटिंग मधून हे करा. कधी कधी मला मीटिंग अटेंड करायला वेळ मिळत नाही. कधी आपल्या ग्रुपमध्ये मीटिंग असली तर मग त्यावेळेस काहीतरी कस्टमर असतात वगैरे असतात. पण त्या अनुषंगाने मी त्या ग्रुपला पोस्ट टाकत असतो. त्यातनं थोडा तरी अर्थ मिळून पुढच्यांना उत्तेजन भेटून काहीतरी घेता येतं त्याच्यातनं. अशा प्रकारे या आजच्या टायटलच्या विषयाला धरून माझे हे विचार होते. त्याच्यात ज्यांना व्यवसायाशी निगडीत समाजातून जे काय तुम्हाला टप्पे टोमणे काही चुका आज मी जे बोलतोय त्यात पण काही चुका निघाल्या तर सगळ्यांनी दिलखुलास मन मोकळेपणाने सांगा की त्यात पुढच्या वेळेस मला सुधारणा करता येईल. आणि प्रत्येक जण महान व्यक्ती महान लोक सगळं हेच सांगतात की चुकल्याशिवाय सुधरत नाही. आता बघा तुमचे पूर्वज आधीचे पिढीचे आधीचे लोक आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस पण सांगायचे शाळेत गेल्यावर सुधरल, लग्न झाल्यावर सुधरल, मुलीला स्वयंपाक येत नाही 1-2 वेळा भाकरी बिघडन भाजी बिघडन पण सुधरल. सुधारण्याशिवाय पर्याय नाही. घेणाऱ्याला त्यातनं शिवाय इतिहास घडवता येत नाही. हा यातनं मेन उद्देश आहे. तो तुम्ही व्यवसायाशी कसा निगडीत करायचा आणि ह्यातनं काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं आणि कसा व्यवसाय आपला वाढवायचा हे प्रत्येकाने जर अंमलात आणलं तर भरपूर काही याच्यातून करण्यासारखं आहे. ह्या चॅप्टर नुसार ह्याच्यातून आपण पुढे काही सल्ले मिळाले किंवा आणखीन कोणाकडनं काही मार्गदर्शन भेटलं तर आपण पुढचे जे येणारे आपले प्रवासात म्हणा व्यवसायात म्हणा समाजात म्हणा ज्या काय अडचणी येणार आहेत त्या आपण सुधारू शकतो. यातनं इतिहास घडवू शकतो. एवढंच सांगायचंय. माझं हॅलो बोला सर बोला. माझं झालंय म्हणलं. आता कोणाला काय बोलायचं असेल तर बोला. धन्यवाद सर. इंग्लिश सरांचं हँडराईज इंग्लिश सर. सर्वांना जय RCM. आणि माझं एक माझं एक असं ऑब्झर्वेशन आहे की आपल्या टीम मध्ये नेटवर्कर खूप म्हणजे संख्या चांगली आहे. परंतु कंपनीचं शॉप उघडल्यावर ते चालवून प्रॉफिट मध्ये आणण्याचं जे
जे काही प्रोसेस आहे किंवा ते जे काम आहे ऍक्च्युअली रिटेलिंग किंवा सेलिंग त्याच्यामध्ये आपल्याला फार मोठं सक्सेस मिळत नाहीये. आता जसं नाहार साहेबांनी तर खूप चांगला आपल्याला सल्ले दिलेले आहेत, मार्गदर्शन केलेले आहे. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये कंपनीचं जे काही प्रॉफिट मार्जिन आहे त्याच्या हिशोबाने टर्नओव्हर झाला नाही, तर त्यांनी प्रॉफिट किंवा लॉस जो काय झाला तो त्यांनी कसा बेअर केला, प्रॉफिट मध्ये आणण्यासाठी कसं केलं, तर ते सिस्टीमला टिकून राहिले. त्यांनी कुठेही कंपनीच्या आउट ऑफ द वे जाऊन कधीही कुठलंही काम केलेलं नाही. कधी त्यांच्या कंपनीच्या म्हणजे बघा ट्रॅडिशनल बिझनेसचे तत्व वेगळी आहेत आणि आरसीएमचे बिझनेसचे सिस्टम वेगळे आहेत. त्यांनी त्याला कुठेही बायपास केलं नाही, मुरड घातली नाही आणि ते कंपनीच्या सिस्टम प्रमाणे बिझनेस करत राहिले, म्हणून ते आज 15 वर्षांनी पण टगून आहेत. आणि हा एक खूप मोठा आपल्याला सपोर्ट आहे की आपलं शॉप चालवण्यासाठी कसं प्रॉफिट मध्ये येण्यासाठी काय केलं पाहिजे. तर आता आपल्या टीम मध्ये जे काही डिस्प्ले वॉल आहेत किंवा जे जास्त डिस्प्ले वॉल आहेत ते शॉपच व्हायला पाहिजे. शॉप झाले त्यांनी मॉल टाकण्याचा विचार केला पाहिजे. तसंच त्यांची प्रॉफिटेबिलिटी वाढवून त्यांनी स्वतःला प्रॉफिट वाढवून मोठ्या मोठ्या आपल्या बिझनेस मध्ये रूपांतर झालं पाहिजे. तर त्यासाठी त्यांनी वैयक्तिकरित्या सुद्धा नाहार सरांचा बिलकुल सल्ला घ्यावा असं माझं मत आहे. आणि नाहार सर पण देखील त्याला काही म्हणजे नाही म्हणणार नाही, ते वडिलकीच्या नात्यानं सगळ्या लोकांना सल्ला देतील. पण आपली रिटेलिंगची जी साईड आहे, शॉपची साईड, ती स्ट्रॉंग होण्यासाठी एक फार मजबूत मोठा आधार आपल्याला आहे आणि तो त्याचा आपण सर्वांनी फायदा करून घ्यावा. आता जे डिस्प्ले वॉल वाले आहेत किंवा शॉप वाले आहेत त्यांनी देखील त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा करून जास्तीत जास्त टर्नओव्हर करून स्वतःचं शॉप प्रॉफिटेबल करावं आणि टर्नओव्हर वाढवून स्वतःचं देखील इन्कम वाढवावं. खूप छान मार्गदर्शन मिळालं. धन्यवाद नाहार साहेब. थँक्यू. थँक्यू सर. त्यानंतर संतोष जठार सर. वेलकम सर. नमस्कार. जय आरसीएम. जय आरसीएम. आज जो नाहार सरांचा झूम वेबिनार आहे तो खूप छान पद्धतीने त्यांनी काय केला होता, घडवला. आणि त्यांनी स्वतःला कसं घडवलं ते एकदम काय केलं, त्यांनी त्यांच्या अंदाजामध्ये काय केलं, कमी वेळेमध्ये व्यक्त केलं. त्यांनी सांगितलं की ग्रामीण भागातून येऊन 7वी पर्यंत ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन उच्च शिक्षणासाठी किंवा 8वी पर्यंतच्या पुढच्या शिक्षणासाठी ते पुण्यामध्ये आले. आणि मागच्या 50-55 वर्षापासून ते पुण्यामध्येच काय राहिले, पाय रोवून राहिले. तर त्याच्या पाठीमाग त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला की मी प्रत्येक ठिकाणी चुका करत गेलो आणि एवढ्या चुका केल्या, जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत चुका करत राहिलो. आणि त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला की कंपनीमध्ये एक काळ असा होता की कोणत्याही कानाकोपऱ्यात जर चूक झाली तर ती चूक अनिल नाहार सरांनीच केली असं काय होत होतं, सिच्युएशन तयार झालं होतं. आणि त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की त्या चुकांना मी घाबरलो नाही, चुकांच्या मधून शिकत गेलो. त्यांनी काय म्हणतात त्याला, अल्पशा वेळेमध्ये त्यांनी सांगितलं की खूप सारी पुस्तकं पण रीड केली, लोक रीड केले, लोकांचे मार्गदर्शन घेतले. आणि जितका व्यक्ती मार्गदर्शन घेईन जितका तो शिकन तेवढा तो घडत जातो. खूप छान त्यांनी काय म्हणतात त्याला, स्वतःला कसं घडवलं त्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यानंतर त्यांचा दुसरा मुद्दा आला, सिस्टीम. जेव्हा ते शॉप बद्दल बोलतात किंवा आपल्या आरसीएम कंपनीच्या सिस्टीम बद्दल बोलतात तर ते एकच गोष्ट बोलतात की कंपनी जर सगळ्या गोष्टी सिस्टीम प्रमाणे चालवते तर आपण काही कंपनीपेक्षा मोठे नाहीये की आपण आपल्या मनाने काय करायचं, सिस्टीम मध्ये इंटरफेअर करायचा. मग तो बिलिंगचा असू, प्रोडक्टचा असू, उधारीचा असू, जो अधिकार कंपनीने आपल्याला दिलेलाच नाहीये. कंपनी आपल्याला जर उधार देत नाही तर आपण समोरच्याला उधार नाही देऊ शकत. कंपनी आपल्याला साईड देत नाही तर आपण समोरच्याला साईड नाही देऊ शकत. किंवा त्यांनी दुसरा एक मुद्दा सांगितला क्रॉस लाईनचा. क्रॉस लाईनचा लीडर किंवा क्रॉस लाईनचा कोणीतरी ग्रुप मेंबर आपल्या लीडर बद्दल येऊन तक्रारी करत असेल, एकदा करण, दोनदा करण, तिसऱ्यांदा त्याला सरळ सांगायचं की बाबा या तक्रारी तुझ्या ग्रुपच्या आहेत आणि तुझ्या लीडरच्या आहेत, त्या माझ्या बरोबर काय नको करू, शेअर करू नको, कारण त्यांनी तुझा पण फायदा नाही आणि माझा पण फायदा नाहीये. तर ह्या त्यांच्या सरळ वागण्यामुळं ते पुणे शहरामध्ये आरसीएमचं शॉप घेऊन
चांगल्या प्रकारे पाय रोवून उभे आहेत आणि त्यांनी जो त्यांचा जीवन प्रवास केलेला आहे तो खरंच प्रशंसनीय आहे आणि त्यांच्या अनुभवाचे आणि त्यांच्या काय म्हणतात त्याला ज्ञानाचा सर्व टीमला काय होईल उपयोग होईल. ज्या ज्या लोकांना त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचंय त्यांचं मार्गदर्शन 24x7 काय आहे खुल्लं आहे. ते प्रत्येकाला सांगत असतात की तुम्हाला काहीही विचारायचं असेल तर कोणत्याही वेळेस फोन करून विचारू शकता आणि कोणत्याही वेळेस माझी प्रत्यक्षात भेट घेऊ शकता. तर सर्वांच्या वतीनं नहार सरांचं अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू देवटे सर आणि आजच्या वेबिनार मध्ये असलेल्या सर्व लोकांना माझा लास्ट एकदा जय आरसीएम. थँक्यू सर, धन्यवाद. यानंतर आपले कांबळे सर आहेत शिरूवरून. वेलकम कांबळे सर. सर तुमचा माईक अनम्यूट करा. हॅलो जय आरशिम. जय आरसिंग बोला सर. मी काय मग जास्त फार दिवस आताच नवीनच आहे पण मला अनुभवाने असं कळतं की सिस्टम प्रमाणे सगळ्यांनी जर काम केलं तर सगळ्यांचीच प्रगती होईल आणि कंपनीचा पण व्हॅल्यू वगैरे सगळं चांगलं आहे. तर आपण आपल्या व्यवस्थित एकमेकाला सपोर्ट करणं आणि पुढे जाणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे सर. थँक्यू सर 2 मिनिटं बोलल्याबद्दल. त्यानंतर मीराताई वामने महिलांमध्ये. मीराताई वेलकम. मीराताई आवाज येतोय का तुम्हाला? चालेल. त्याच्यानंतर मनीषाताई आहेत. मनीषाताई वेलकम. नमस्कार सर, सर्वांना जय आरसीएम. सरांनी कमी वेळेत आणि सोप्या भाषेत आज खूप छान मार्गदर्शन केलं. सिस्टम मध्ये शॉप चालवत असताना लिफ्ट लेवल चालवत असताना माझ्याकडनं पण छोट्या छोट्या चुका होत होत्या की लोकांनी म्हणजे लोकांचे फोन येतात की काय आमचं बिल करून ठेवा, मग आम्ही येऊन खरेदी करून जाऊ, असं व्हायचं माझ्याकडनं. पण सर मी पण आजपासून सिस्टम नुसारच वागणार. माझ्याकडनं ज्या चुका होत होत्या मी त्या सुधारणार. कोणाचंही बिल विना पैसे येता अजिबात करणार नाही. आणि सरांनी जो आज टॉपिक घेतला होता की आम्ही बिघडलो तुम्ही पण बिघडा, तर याचा अनुभव मला असा आहे सर की आपण एखाद्या आता समजा उदाहरणार्थ आपण लिंक टाकली, ज्यावेळेस आपण लोकांना सरळ सांगायला जातो ना तर लोकांची सरळ भाषा म्हणजे लक्षात येत नाही. ज्यावेळेस आपण आपल्याला जे सांगायचे ते त्यांना थोडस उलट्या भाषेत जर सांगितलं नाही लवकर लक्षात येतं. तर मला आजचा खरंच टॉपिक खूप आवडला. खूप मार्गदर्शन हे माझ्या म्हणजे याच्यासाठी मला खूप मार्गदर्शन भेटलं आज. याचा मला भविष्यामध्ये खूप खूप फायदा होईल. मला बोलायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू ताई, धन्यवाद. त्याच्यानंतर संतोष रोकडे सर आहेत बेंडा पेट्रोल. वेलकम सर. जय आरसीएम सर्वांना. जय आरसीएम सर. तर आजचा टॉपिक खरोखर सरांनी फार छान घेतला होता. आम्ही बी बिघडलो तुम्ही बी बिघडा. तर हा विषय खरोखर दोन अर्थी आहे, एक घडण्याचा आणि एक बिघडण्याचा. खर तर समाजामध्ये दोन प्रकारचे लोक असतात, एक चांगले आणि एक वाईट. आता आपण सर्वांनी आरसीएम जॉईन केलं तर जे वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना वाटून की अरे हे काय दुसऱ्या मार्गाने चालले, त्यांना आपण आरसीएम जॉईन केले हे आवडणार नाही. तर त्यांना वाटून की हे खरोखर बिघडले कडे, हे चांगल्या मार्गाने नाही चालले, वाईट मार्गाने चालले. तर त्या अर्थी तो अर्थ झालाय. आणि दुसरा अर्थ आहे की जे चांगले लोक आहेत ते म्हणते की हे चांगल्या मार्गाने चाललेत, त्या अर्थी तो अर्थ आहे. परंतु आपण दोन्ही जरी अर्थ लक्षात घेतले तरी आपण ज्या क्षेत्रात आलो, जे आपण ज्या सिस्टीमला चाललो, तर आपलं त्यात वाईट काहीच नाही, फायद्याच आहे. आपण चांगल्या मार्गाने चाललो कारण त्या क्षेत्रामध्ये आपले सेवाच घडते आणि आरोग्याविषयी सुद्धा आपले चांगले प्रोडक्ट आहेत. त्यामुळे जरी समाजामध्ये चांगल्या प्रवृत्तीचे किंवा वाईट प्रवृत्तीचे जरी लोक असले तरी ती त्यांचा विचार करण्याची पद्धत आहे. परंतु आपल्या बुद्धीला वाटलं की आपण
चांगल्या आणि योग्य मार्गावर चाललो तर त्याप्रमाणे आपण आपल्या सिस्टीम प्रमाणे आपल्या ज्या मनाला जे विचार पटले त्याप्रमाणेच आपण वागत राहायचं. आणि आजचा विषय खरोखरच प्रत्येकाने त्याबद्दल विचार करून त्याप्रमाणे वागलं पाहिजे. थँक्यू सर. थँक्यू सर, थँक्यू मार्गदर्शन दिल्यानंतर. त्याच्यानंतर आदित्य विकास देशमुख, वेलकम सर. वेलकम सर. देशमुख सर आहे का आदित्य? त्याच्यानंतर डॉक्टर पंकज रावकर, वेलकम सर. आवाज येते का डॉक्टर पंकज बारोकर? वेलकम पांडव सर. पांडव सर वेलकम. त्यांचा माईक नाही अनम्यूट होता. थँक्यू, धन्यवाद. बघा, प्रत्येकाने नार सरांबद्दल जे ओपिनियन दिले ते खूपच सुंदर आणि छान होते. आणि दुसरी गोष्ट एक सांगायची, मी पूर्वी एक इंटरनॅशनल कंपनीमध्ये काम करत होतो, पहिले आरसेमच्या पहिले. तर जी स्टेजवरून जी स्टोरी सांगितली जाते ना, ज्यामध्ये हजारो लोक ऐकणार राहतात समोर, आणि आपली जी स्टोरी राहते सुरुवातीपासूनची जर्नी, तुम्ही कसं स्ट्रगल केलं, काय केलं, कोणती कामं केली, नंतर तुम्ही या बिझनेसमध्ये कशी एंट्री झाली, या बिझनेसमध्ये तुम्हाला काय स्ट्रगल करावं लागलं, कसं सक्सेस मिळालं, काय चॅलेंज आले, तुम्ही कसे फेस केले ते चॅलेंज, ही जी गोष्ट आहे ती नाहर सरांनी आपल्या या झूम वेबिनारमध्ये पूर्णपणे दाखवून दिली. मित्रांनो, ही जी स्टोरी आहे, ही स्टोरी एक स्टेजवरची स्टोरी राहते. उद्या भविष्यात यांना ज्या वेळेस हे स्टेज मिळेल, जिथं हजारो लोक त्यांच्या समोर असतील आणि यांना बोलण्याची ज्यावेळेस संधी मिळेल, त्यावेळेस त्यांना ही स्टोरी तिथं सांगावं लागणार आहे मित्रांनो. आणि या स्टोरीवरच लोक मोटिवेट होतात. कारण जे नाहर सर करतायत ते प्रत्येकाने जर केलं तर सक्सेस खूप लांब नाही आहे मित्रांनो. सक्सेस ही आपल्याच हातात आहे. फक्त एक आहे का ह्या सिस्टममध्ये टिकून राहण्याचा खूप मोठं चॅलेंज आहे. आणि लोक तीच चूक करतात, सिस्टममध्ये येतात, बिझनेसमध्ये येतात, पण काय होतंय, काही काळ वाट बघता आणि निघून जाता. ती लोक कधीच सक्सेस नाही होत मित्रांनो. आणि आज खरोखर नाहर सर आपल्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये आपल्यात सिनियर आहे, शिवाय शॉपी पर्सन आहेत, शॉप आहे त्यांच्याकडं. आज त्या शॉपमध्ये काय चॅलेंज येतात ते त्यांनी सांगितलंय. यापूर्वी म्हणजे 2010च्या पहिलेचा काळ त्यांनी तो जवळून अनुभवलेला असेल. या शॉपचे काय चॅलेंज होते, मटेरियल कुठून आणावं लागायचं, कसं आणावं लागायचं, काय तुटफूट व्हायची त्याच्यात, हे आम्ही ते खूप जवळून बघितलेलं आहे मित्रांनो. शॉप घेणं सोपं आहे, त्याचा सेल आणि चालवणं थोडं अवघड आहे. हा, जसं इंगळे सर बोलले की शॉप पाहिजे आपल्या टीममध्ये, ठीक आहे ना. प्रत्येकजण 5 लाख किंवा 7 लाख रुपये नाही लावू शकत, पण प्रत्येकजण 10,000 रुपये लावून आपलं भविष्य त्या 10,000वर तो उभं करू शकतो. ती व्यक्ती स्वतः आपले स्वप्न ही सगळी पूर्ण करू शकते त्या 10,000त. फक्त एक नियम बांधून घ्यायचा की ते 10,000 रुपये रिसायकल झाले पाहिजे टोटल. त्याचा टोटल ते 10,000त
कसं 1 लाखात जाता येईल, कसं 2 लाखात जाता येईल हे बघितलं गेलं पाहिजे. कारण आज डिस्प्ले वॉल आणि शॉप धारक हे एकच आहे. फक्त एक आहे का जिथं डिस्प्ले वॉल आहे तिथं मोजके प्रॉडक्ट राहणार आणि जिथं शॉप धारक आहे तिथं जास्त प्रॉडक्ट राहणार. फरक हा आहे का हे 10,000 चालतंय आणि 10,000 तेच सॉफ्टवेअर मिळतंय. 7 लाख रुपये अडकून बी तेच सॉफ्टवेअर मिळतंय. फक्त एक आहे की इकडे जास्त प्रॉडक्ट राहतात आणि इकडे कमी राहतात. पण कमी नाही मित्रांनो, तुम्हाला जे रुटीनचे प्रॉडक्ट पाहिजे तेवढे त्या सिस्टममध्ये आणि त्या डिस्प्ले वॉलमध्ये मिळून जाता. तर इंगळे सरांचा देखील तोच प्रश्न होता का त्या प्रश्नाचा बहुतेक मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आणि नार सरांचं परत एकदा अभिनंदन की त्यांनी खूप छान आणि कसं स्ट्रगल केलं हे त्यांनी दाखवून दिलं. थँक्यू सर. थँक्यू सर, धन्यवाद. तर शिंदे सर, वेलकम. शिंदे सर तुम्हाला प्रायव्हेट म्हणून ते सर बाहेर आवाज येतोय? हा येत. नाही ती थोडासा डिस्टर्बन्स असल्यामुळे मी काही तिथं व्हिडिओ त्याला ऑन केला नाही, कारण तिथे रेंज जाते. असो मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा पाठ काय आहे, आज साहेबांचा लाभ मिळाला. पण विषय सब्जेक्ट ऐकल्यानंतर काही ना थोडीसे असं झालं असेल की हा कसला सब्जेक्ट, कसा विषय आहे. तसं जर पाहिलं तर हा फार गहन विषय आहे की आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा. याच्यामध्ये आम्ही बी घडलो आणि तुम्ही बी घडा, म्हणजे दोन्हीचा उद्देश काय आहे, घडणे आणि घडवणे हे दोन गोष्टी आहेत. एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन मी ना साहेबांच्या कंटिन्यू टच मध्ये असतो. कारण एक असं व्यक्तिमत्व की जे अगदी पोटाला धरून शिकवतं, याचा टीमला तर फायदा होईलच होईल, आपल्या सगळ्यांनाही होईल. विशेष म्हणजे आज बाहेर असतानाही चिमटे साहेबांनी हँडल केलं, पांडव साहेब हे करतायत. आज आपली लोकसंख्याही चांगली होती. याच पद्धतीने आपल्याला काय करायचंय की कोठारी सर जसं म्हणतात ना, अकल की ना शकल की पण जरूरत आहे नकल की. प्रत्येकाने वेगवेगळी नकल, प्रत्येकाचा एक चांगला गुण घेऊन आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे. आणि हे बघा, सगळे एकमेकाशी अवलंबून सगळ्या काही असतात. आज जर विचार केला की आपण त्याला केलं तर लोकसंख्या वाढली. या सगळ्या गोष्टी कशावर डिपेंड आहेत, आपल्या सगळ्यावर डिपेंड आहेत. असो, सगळ्यांना शुभेच्छा आणि एक चांगल्या पद्धतीने नियोजन करून कमी वेळेत कसं मोठं काम करू याच्यासाठी आपण कार्यशील राहू. धन्यवाद देवटे साहेब, धन्यवाद सगळ्या टीमचे. धन्यवाद सर. आज बघा नार सरांनी मी पण एक शॉपी चालवत होतो आणि आता चालवतोय ती पण. शॉपीचं महत्वाचं म्हणजे काय असतंय, सरांनी सांगितलं की 5 ते 7 लाख रुपये लावा लागतात. तर ज्यावेळेस आपला बिझनेस मोठा होतो, ज्यावेळेस आपला सेल होतो, त्यावेळेस म्हणजे 10,000 पासून शॉपी घ्या आणि 1 लाख 2 लाख 3 लाख ज्यावेळेस तुमचा सेल वाढेल त्यावेळेस तुम्ही प्रॉपर मोठं शॉप बनवू शकता. कंपनीने तुम्हाला 10 करोडचा पण माल देऊन एक मोठं शॉप तुम्ही जसं आपलं त्याला बऱ्याच ठिकाणी आता मुंबईला गोरेगावला चालू झालंय आणि अजून बहुतेक ठिकाणी होईल. पण हे मोठाले जे शॉप चालू होत आहेत हे कसे होत आहेत, ज्या ठिकाणी त्याचा सेल तेवढा आहे त्यामुळे ते शॉप दिलं जातं, असं ते शॉप दिलं जात नाही. आणि आता कंपनीने एक मेसेज आलेला आहे मला त्या दिवशी की जोपर्यंत शॉप कसं चालवायचं त्याचं जोपर्यंत ट्रेनिंग घेत नाही तोपर्यंत कंपनी समोरच्याला शॉप देणार नाही. हे नवीन याच्यामध्ये सर्क्युलेशन काढलेलं आहे कंपनीने. जोपर्यंत जो व्यक्ती शॉप घेतोय तो कसं त्याला हँडल करायचं, कसं चालवायचं, तो जोपर्यंत त्याचं पूर्ण नॉलेज घेत नाही, शिक्षण घेत नाही तोपर्यंत त्याला शॉप दिलं जाणार नाही. ही कंपनीने नवीन नियम काढला. तर बघा, सगळ्यांनी आपल्या बिझनेस साठी ज्याची गरज आहे पहिले डिस्प्ले वॉल तो चांगला रन करा, चालवा, आपली टीम मोठी बनवा, त्यातून शॉप पण मोठं होईल. आणि जे कंपनीने भविष्यात मला नाव आहे ना आता, पांडव सर काय म्हणतात त्याला, आपलं वंडरवर्ल्डच्या वरच प्राईम
मॉल पण त्याला नाव आहे दुसरं प्राईम. हा, थँक्यू. ते प्राईम म्हणून हे दिलेलं आहे, त्याच्यात तुम्ही किती मोठं करू शकता. जसे डी मार्ट वगैरे आहेत त्याप्रमाणे ते असते. त्याच्यामुळं तर असो, आज नार सरांनी पण एक चांगला मुद्दा आणि आपण त्यातून शिकलो काय याला जास्त महत्व आहे. आता बिघडलं तर आहेच, पण शिकणं पण तेवढंच गरजेचं आहे. बिघडलं तरी चालेल, पण शिकणे गरजेचे आहे. अजून कुणाला काही बोलायचंय का? कांबळे सर, तुम्ही तुमचं आहे ना नाव चेंज करा, कारण तुमचं पीओ सीओ काय नाव येते. आज तुमचा व्हिडिओ ऑन असल्यामुळे कळालं की कांबळे सर आहे ते, पण त्याच्यावरती नाव रिनेम करा. आणि तुम्ही एक चांगले लीडर आहात, कंटिन्यू मीटिंगला येत चला. तुमचं मार्गदर्शन पण मिळेल. बाकी कोणाला काही बोलायचं असेल तर माझा हात वर आहे, मी बोलू का? बोला ना सर. हा, जसं नार सरांचं शॉप आहे गेल्या 15 वर्षापासून, तसंच अगदी आपल्याकडे लॉंग स्टँडिंगचे जे शॉप आहे ते सुद्धा पांडू साहेबांचं आहे. आणि माझ्या माहितीनुसार, म्हणजे त्याचा उल्लेख करायचा आला, परंतु माझ्या माहितीनुसार ते फर्स्ट फेज मध्ये सुद्धा होतं, बिफोर क्लोजर ऑफ द कंपनी ऑल्सो. तर हे जे दोघं टिकून राहणं जे आहे या बिझनेस मधलं, हे जास्ती महत्वाचं आहे. आणि कौतुकास्पद आहे की शक्यतो ज्याचं शॉप असतं ते नेटवर्किंग मध्ये जात नाहीत, आणि जे नेटवर्किंग करतात ते शॉप चालवत नाही. पण त्यांच्याकडे मॅन पॉवर असल्यामुळे त्यांचं शॉप देखील आहे आणि ते नेटवर्किंग पण करतात. अशा पद्धतीनं बेसिक कन्सेप्ट हीच आहे या बिझनेसची, की तुम्ही जर दुकान सुरू केलं तर तुमचे असे एवढे कस्टमर पाहिजेत जेणेकरून तुमचं शॉपचं टर्नओव्हर तेवढा होऊन तुम्हाला ते इकॉनॉमिकली व्हायबल झालं पाहिजे. तर साधारण 100 ते 150 कस्टमर तुमचे झाले, प्रत्येकानं 2,500 3,000 जर परचेसिंग केलं तर महिन्याला 3-3.5 लाखाचा टर्नओव्हर जर झाला तर शॉप प्रॉफिटेबल जातं. फक्त त्या 100 लोकांचं रेग्युलर परचेसिंग कसं होईल हे मात्र त्या शॉप धारकांनी सिस्टमॅटिकली केलं पाहिजे. ऑफकोर्स त्यात नेटवर्कचा पण रोल येतो. पण पांडे साहेबांचं पण खूप कौतुकास्पद आहे की कायगाव टोकासारख्या छोट्याशा गावात राहून त्यांनी आज आरसीएमच्या माध्यमातून एवढी मोठी झेप घेतलेली आहे. आणि आरसीएमचं त्यांनी काय म्हणतात त्याला, नाव पंचक्रोशीमध्ये त्यांनी चांगलं मोठं केलेलं आहे. 4 मजली बिल्डिंग बांधलेली आहे, मस्तपैकी शॉप आहे, आणि परिपूर्ण आरसीएम व्यावसायिक कसा असतो ते फार मोठं त्याचं एक, त्यांचं हे शॉप म्हणजे एक, किंवा त्यांचं बिझनेस म्हणजे एक इंडिकेशन आहे, त्याचं एक स्वरूप आहे. आय रिअली कॉंग्रॅच्युलेट की इतक्या साऱ्या ऍडव्हर्सिटीजच्या अगेन्स्ट मध्ये जाऊन तुम्ही बिझनेस करून सक्सेसफुली करत आहात. हे सगळे आपल्या मित्रांनो, आपल्या ग्रामीण भागामध्येच आरसीएमचे शॉप होण्याची जास्ती गरज आहे. कारण ग्रामीण भागामधल्याच लोकांचं आरोग्य जे आहे ते एक मार्केटच्या सगळ्या गोष्टींमुळे बिघडलेलं असतं. मी एक पोस्ट टाकलेली आहे की सध्या बाजारामध्ये पेशंट हा पेशंट नाही, तो ग्राहक आहे. आणि या ग्राहकाला सगळे जसे लोक खेळवतात त्याप्रमाणे सगळे डॉक्टर लोक खेळवतात आणि तुमच्या आरोग्याचा खुळखुळा करून टाकतात. त्याला पर्याय एकच आहे की जेवढा ग्रामीण भाग आहे त्या सगळ्या भागामध्ये जर एक डिस्प्ले वॉल जरी उभी राहिली आरसीएमच्या प्रॉडक्टची, तरी देखील आपण त्या लोकांचं आरोग्य सुधारायला फार मोठा हातभार लावू शकतो. आणि त्याचीच यशोगाथा डिस्प्ले वॉल वरून शॉप व्हावं, शॉप वरून मॉल व्हावं, आणि मॉल वरून आता जे काय म्हणतात ते प्राईम, मी पण प्रथमच ऐकलं, तशा पद्धतीची प्रोग्रेस व्हावी. आणि थोडं आपण मराठी माणसं ऍक्च्युअल व्यावहारिक बिझनेस करायला कमी पडतो. त्याचं फार मोठं आज आपल्याला जे मार्गदर्शन आहे ते नार साहेबांनी दिलेलं आहे. कारण ट्रॅडिशनली ते बिझनेसमॅन आहेत आणि आपण ट्रॅडिशनल बिझनेस करायला कसं कमी पडतो त्याच्यातले त्यांनी त्रुटी सुधारून आपल्याला स्ट्रॉंग होण्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे. धन्यवाद मला परत एकदा बोलायची संधी दिल्याबद्दल. थँक्यू ड्युटी साहेब. थँक्यू सर, धन्यवाद. आपल्यामध्ये नवीन एक हार्दिक सर म्हणून आहे. वेलकम सर. हार्दिक सर वेलकम. तुमचा माईक अनम्यूट करा आणि बोला सर. लिफ्ट झाले वाटतंय. चला, नार सरांचा पण हँड राईज होता. वेलकम सर. नार सर. हॅलो, जय हर्षम. जय हर्षम, बोला.
मला ते थोडं बोला सर बोला. थोडे अर्जंट येत होते त्यामुळं मध्ये थोडं डिस्टर्ब सगळ्याला होईल म्हणून मी थोडं आवरत घेतलं होतं. नेमकं व्हिडिओ घेतला आता सगळीकडनं कशामुळे ठीक आहे व्हिडिओ ऑफ कर. झालं ऑन झाला. हा ओके. थोडी लाईट गेली इमर्जन्सी लाईटची सोय केली. तर विषय असा आहे की जसं सर्वांनी माझं कौतुक केलं किंवा हे काय वगैरे सांगितलं. अरे तसं प्रत्येकाने जर विचार केला जीवनात तर हे प्रत्येकाच्या जीवनात घडत असतं. चुका या घडतच असतात आणि त्यातनंच पुढे जात असतो. जसं त्यांनी सांगितलं की 24/7 मदतीसाठी हे उपयोगी असतात तसं मी 24/7 शॉप पण माझं चालू असतं. कधी कोणाचा फोन आला तर मी नाही म्हणत नाही आणि जास्तीत जास्त प्रोडक्ट ठेवण्याचा प्रयत्न करतो. तरी अजून कोणाला काय सांगायचं असेल तर त्यांच्यासाठी त्यांनी वेळ घ्यावा. मला एवढं सांगायचं होतं. कुणाचे काही प्रश्न असतील ना सरांना तर डायरेक्ट विचारा. ते म्हणतात बोला काय असेल तर कोणाचे. मनीष साहेब बोला तुम्हाला काय बोलायचं. सरांना विनंती आहे की सर तुमचा शॉप ज्या भागामध्ये आहे ना तिथला पूर्ण ऍड्रेस हा आपल्या ग्रुपला टाकून द्या. कारण बऱ्याच लोकांचे बरेचसे पाहुणे रावळे असतात. इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपण आपल्या शॉपवरती पाठवू शकतो. सर्वांसाठी सोयीस्कर होईल. हो मी ग्रुपवर टाकतो ताई. बऱ्याच जणांना प्रत्येक वेळेस दिलेलाच आहे तरी पण सगळ्यांच्या माहितीसाठी ग्रुपवर मी ऍड्रेस आणि लोकेशन टाकून ठेवतो. अजून कोणाला काही बोलायचं. कांबळे सर बोला काय विचारायचं. मीराताईंला अनम्यूट चालतंय. मीराताई अनम्यूट करताय का होताय का. अनम्यूट होत नाही का बरं. इकडनं देऊ आपण. थांबा. अनम्यूट होत नाही. होस्ट तुम्ही. चालेल आता काही कोणाला प्रश्न नाही वाटत. होस्ट तुम्ही त्याला हे जाईना का. होत नाही ते होत नाही ना. बर मी करतोय करून पण होत नाही. त्यांच्या ह्याच्यात मध्ये प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. इकडून सगळे होतात ऑटोमॅटिक. त्यांच्याला नाही त्यांचा प्रॉब्लेम काहीतरी इकडून पण होत नाही ते. ओके. सरांनी ऍड्रेस पण टाकलेला आहे. पाहिजे असेल तर मेसेज मधून घ्या नाही तर परत येणारच आहे. चला सर्वांच्या वतीने परत एकदा सरांचं धन्यवाद. आणि सरांनी मार्गदर्शन केल्याबद्दल सर्वांचे प्रश्न पण सुटले असतील आणि सर्वांना थोडस कसं बदल करायचा आपल्या जीवनामध्ये हे पण लक्षात आलं असेल. जय हरसिम. धन्यवाद. ओके. जय हरसिम सर.